एकदम आयटम दिसलेली आहे मम्मी. कसं झालं दर्शन? झोप नाही झाली पण. बांगड्या आपण ज्या घातल्या त्या काय घालायच्या? अचानक भयानक मध्ये ठरले. क्या चल रहा ये मेरे साथ. अनप्लॅन्ड गोष्टी एवढ्या छान असतील तर मला खूप आवडतील अशा अनप्लॅन्ड गोष्टी. तो असं चालत होतं की अंडी पडायला नको. 3:30 हो चुके हैं और फटाफट हम सब लोग उठ गए क्योंकि नहा के निकलना है. हम लोगों का नहा धो के हो गया. अभी हम लोग फटाफट रेडी हो रहे हैं. और जुगाड़ देखो हमारा कैमरा का. मम्मी ने बोला था आईना लेती हूँ लेकिन हम लोगों ने सुना नहीं और यहाँ पे दोनों रूम्स में आईना नहीं है. तो हम लोग देखो ऐसे जुगाड़ अल्ट्रा प्रो मैक्स. गाइस सब लोग तैयार हो चुके हैं अभी. ये मेरे मम्मा का ड्रेस है. सब भाड़े पे में. आज ये सब भाड़े पे में. सब भाड़े पे ही लिया है तूने. एक्चुअली हम लोगों ने अभिषेक बुक किया है और फिजिकल आधार कार्ड लाना होता है. सब लोगों को मैंने याद करके बोला कि ले लो. सब लोगों ने लिया और मेरा खुद का भूल गई मैं. कृषि तो हमेशा ट्विनिंग करता है मेरे को, पता नहीं क्यों. मैंने नहीं, पहले मेरा वाला फिक्स था, उसने बाद में किया तो तूने ट्विनिंग किया मेरे को, मैंने नहीं. यस मैंने उसके शर्ट को मैचिंग ऐसे ड्रेस निकालने बोला मम्मी को. उसको बोला कि यही कलर का निकाल क्योंकि मुझे ट्विनिंग करना है. तलो झोप झाली का? मम्मी तर फुल आयटम दिसते. पप्पांची मस्त झाली. कशी काय केलं तुम्ही? कितना सन्नाटा है देखो गाइस ये टाइम पे. एकदम आइटम दिख रही है मम्मी तो एकदम हमरे से ये यंग दिख रही है. हमरे से मम्मी की झोप नहीं हुई है गाइस. अन्नू किसी की भी झोप नहीं हुई गाइस. अन्नू अभी हम लोग रुके हैं. लाइन अभी तक लाइन चालू नहीं हुए है. ये देखो सब लोग नीचे बैठे हैं. बैठे बैठे हमारा टाइम पास देखो. लूडो खेल रहे हैं हम लोग. जो खेल नहीं रहे वो सो रहे हैं यहाँ पे. तभी छोड़ा है अंदर. हम लोग जा रहे हैं एक एक करके. हमने ये अभिषेक का सब लिया है. अभी 2 अभिषेक करने वाले. कसं झालं दर्शन? एकदम मस्त. पहिल्यांदा एवढ्या जवळून दर्शन घेतलं ना सुंदर. मम्मा? खूप प्रश्न होते ना. जवळ झालं एकदम भारी वाटलं. तरच भारी वाटलं. पहिल्यांदाच दर्शन घेतलं एवढं जवळ. दर्शन बऱ्याच वेळा झालं. पहिल्यांदा असं सुंदर दर्शन झालं आणि देवीच्या पाया पडलं जवळ. आपण नेहमी करतो. छान वाटलं पण देवीने छान दर्शन दिलं. मस्त वाटलं एकदम. झालं बाबा फायनली. किती दिवस चाललेलं. किती दिवस प्लॅन कॅन्सल होतोय चालतोय. फायनली दर्शन झालं. खूप भारी वाटते. आणि आता अभिषेक सगळे झाले की मग देवीला सजवणार. झोपच उडाली. एकदम झोप उडाली गायब. हम लोगों ने नैवेद्य भी दिखाया है भगवान को. तो अभी वो यहाँ पे हम लोग खा के फिर निकलेंगे. अभी हम लोग जा रहे हैं रूम पे. झोप नाही झाली पण. आता झोपणार गाडीत. 2-3 दिवस झोप नाही. इथून आता येडाईला जायचं आहे ना. हो आता. आता येडाई देवी. कारण की असं बोलतात की तुळजापूरचं दर्शन घेतलं आणि येडाईचं नाही घेतलं तर ते कम्प्लीट दर्शन होत नाही. म्हणून तुळजापूर नंतर येडाई देवीला जायचं असतं. लास्ट व्लॉगमध्ये तू मला तुझी येडाई बोललेलीस. आता तू दीदीला बोलतीये. प्रत्येक व्लॉगमध्ये हिचं माणूस चेंज होतं. जो जे असतं बरोबर ते तिचं बनतं. सब पैकिंग वगैरह कर रहे थे. तब तक पापा बोले मैं सोता हूँ. उनको बहुत ज़्यादा नींद आ रही थी. और यहाँ पे ऑल पैक्ड. ये है कार्ड और ये है नंबर जहाँ पे हम लोग अभी रुके थे. अच्छा था स्टे. गर्म पानी वगैरह सब अच्छा था. सबको पसंद आया. अभी आए हैं हम लोग ब्रेकफास्ट करने क्योंकि सबको भूख लगी है. तो अभी हम लोगों ने लिया है उत्तप्पा. और कृषि का मेदू वड़ा खत्म हो गया. कृषि का मेंदू खत्म हो गया. हम लोग निकल चुके हैं अभी. सब लोग अभी पलटी मारने वाले हैं. सोने वाले सब लोग. काय सांगत होती मम्मा तू? तुळजापूरला जाताना पीठ, तांदूळ, चणा डाळ घेऊन जायचं. परड्या भरायच्या. परड्यांमधलं थोडं थोडं परत आपण घेऊन यायचं आणि आपण घरी पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा. त्याच्यामध्ये ते टाकायचं आणि देवीला तिकडनं नैवेद्य दाखवायचा. सवाशीन जेवायला घालायची. गाइस अभी हम लोग पहुंच गए हैं येडेश्वरी महाद्वार. ऊपर मंदिर है. अभी हम लोग चढ़ना चालू करेंगे. 10 मिनट में दर्शन हो गया एकदम.
घालायच्या? जेवायला आल्यावर घालतात, चांगलं असतं. काय असतं सौभाग्याचं? सौभाग्य लेणं असतं. आता घालतात सगळे आल्यानंतर, पण आपणही घालतो. असेल काहीतरी त्याच्या मागे शास्त्र. प्लीज अचानक भयानक मध्ये आमचा येडाई देवीचा दर्शन झाल्यानंतर प्लॅन झाला आहे. आम्ही आता चाललो आहे परळी वैजनाथ. अचानक भयानक मध्ये ठरलंय. ऑन द स्पॉट ठरवलंय आम्ही ही गोष्ट आणि आता आम्ही चाललोय तिकडे. अचानक म्हणजे आता गाडीच वळवली आता. हो, ऍक्च्युली आमच्या स्टार्टिंगला प्लॅन चाललेला तिकडचा, पण ते स्वभाव आम्ही तो ड्रॉप केलेला आणि आमच्या डोक्यात नव्हतं. पण जे आमचे ड्रायव्हर दादा आहेत त्यांनी एकदम आता बोलले की इकडनं 90 किलोमीटरच आहे. तर मग आम्ही अचानकपणे असा प्लॅन केला की जाऊयात. कृषी कसा हसतोय बघ गालातल्या गालात. कृषी बोलायचं काय क्या चल रहा ये मेरे साथ ना. काय काय ह्यांचा भरोसा नाही. खा मम्मी तू खा, रामफळ खा, शास्त्र असतं ते. काहीतरी सरप्राईज पाहिजे असंच. जरा पिकनिक अचानक भयानक मध्ये आहे ना. हां बघ आता तुझी मम्मी कशी मस्ती करते. मी जरा हात लावला ना आता गाडीच आहे का? एकटंच ऐकायचं का? एकटंच आहे का? काढतो ना मी. किर्शी काय आता जो तू आपल्या किर्शी आमच्यावर फिरणार का नेक्स्ट टाइम तू परत? हो फिरणार ना. मला काय आहे का ऑप्शन? हो आहे, तू नाही बोलू शकतो आमच्याबरोबर यायला. मग अशी कृषीचा चेहरा बघण्यालायक होता, पण जेव्हा आपण डिस्कशन करत होतो ना जायचं की नाही जायचं इकडे, कृषीचा चेहरा त्याला कळत नव्हतं हे लोक काय डिस्कशन करतात. आता मी प्लॅन करत होतो की घरी जाऊन मी झोपणार आता. मी तुम्हाला बोललो ना मला काहीच चालतं. कृषी फुल असा विचार करत होता घरी जाऊन मी आता झोपेन आणि अचानक हा तो असं माझ्याकडे असं बघत होता. डोकं हँग झालं. मम्मी त्याला विचारते काय करायचं. डोकं पकडून बसलो होतो. मम्मी त्याला दौडकर असा विचार करत होता. हा हे खरे दौडकर काय करतील जाऊन सांगता येत नाही. नाही ऑल थँक्स टू दादा. आपण तर कॅन्सल केलेलं ते बोलले म्हणून आपण चाललोय बाबा. खरंच महादेव का थैंक यू. पूरा हम लोगों ने सेटिंग किया है. कृषि को सुलाया है पीछे. सोचा उसका थोड़ा आराम हो जाएगा. सब लोग थोड़ा थोड़ा आराम करेंगे तो आगे बैठने के लिए इजी रहेगा, क्योंकि हम लोगों को लेट होने वाला है घर जाने के लिए. तो अभी हम लोग रुके हैं खाना खाने के लिए, और जब तक हमारा खाना नहीं आ रहा है तब तक हमारी मम्मी हमें बोर कर रही है. देखो छोड़ दिया है पप्पा. पप्पांनी सोडून दिलं तिला. बोल तुला काय बोलायचंय. तुम्ही हो बोलले म्हणून आम्ही परळी वैजनाथला हो बोललो, नाही तर आमचं असं तळ्यात मळ्यातच होतं. हो आ गया फाइनली खाना. 4 बजे हम लोग खाना खा रहे क्योंकि ब्रेकफास्ट पैक हुआ था हमारा. थोड़ा सा एसिडिटी टाइप भी हुआ था, नींद नहीं हुई है 2 दिन से. गाइस देखो इनका क्या चल रहा है अभी. मेकअप कर रहे हैं ये यहाँ पे सबको लेट हो रहा है और इनका मेकअप चल रहा है. किती बडबड करता रे तुम्ही लोक. हा प्रूफ आहे. कृषी मला मारतो ह्याचा प्रूफ आहे. कॅप्चर झालंय आता हे. मी पण येतो ना म्हणा. आता आपण डायरेक्ट परळी वैजनाथ. आता कुठेच नाही थांबायचं मध्ये, डायरेक्ट तिकडेच आता. जय भोलेनाथ. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सगळ्यांनी आता जेवण सगळे चार्ज काय झालेत. मी पुढे बसले आणि सगळ्यांना चार्ज केलं म्हणून सगळे चार्ज झालेत, नाही तर झोपा काढत होते. आतापर्यंत जे पोटामध्ये काही पडलं नव्हतं. हा. शांत होती. आता रात्री पण मी पुढे बसली, आता मी सगळ्यांना असं जागा ठेवू शकते. त्यांना गाडी सर्व पाठीमागे बसले की हा मम्मी पार्टी केली, ती गाडी चालवणार आहे ना. गाई सिरियल बघायला कष्ट बघा किती चालले त्या म्हातारीचे. आधी शिव्या घातल्या मम्मीने आणि आता स्वतः पण बघतीये. शिव्या घालत घालत पुढे आल्या आणि एक कानात घातलं त्यांनी स्वतःच्या. मग ते एकटे बघतायत ना. पावणे 6ला पोहोचलोय आम्ही इथे. आता आम्ही चाललोय दर्शन करायला. गाइस ये देखो महाशिवरात्रि की तैयारी. गाईजानू खूप मस्त दर्शन झालं. एकदम त्या ज्योतिर्लिंगावरती आम्ही 10 वेळा डोकं आपटल्यासारखं वाटतंय. पटकन मस्त दर्शन झालं एकदम. अनप्लॅन्ड गोष्टी एवढ्या छान असतील तर मला खूप आवडतील अशा अनप्लॅन्ड गोष्टी. बेबी तर गोडच असतं, पण मला असं वाटतं ते अनप्लॅन करण्यापेक्षा प्लॅन्ड केलेलं बरं. भाई अनप्लॅन्ड बेबीला खूप टेन्शन असतं मला. आपण ते प्लॅन्ड करूया लवकरच.
अतिउत्साही आहेत हे माझे मम्मी पप्पा. सगळं करायचं आहे त्यांना. आणि एक पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे त्यांची, ट्रॅव्हल करताना अजिबात त्रास देत नाहीत दोघं जण. सो काय वाटत नाही बाबा. यंगस्टर्सला लाजवतील एवढं ते हे करतात, पळतात, चालतात. गाईज इकडे सगळे ज्योतिर्लिंगाची मंदिर आहेत. रामेश्वरम, नागेश्वर, कृष्णेश्वर सगळी आहेत इथे. एकाच ठिकाणी सगळ्या ज्योतिर्लिंगांचं दर्शन होतं. म्हणजे कसं झालं मग दर्शन? मस्त, एकदम भारीच झालं, खूपच भारी झालं. निवांत झालं ना एकदम. ज्योतिर्लिंग असून एकदम निवांत. चला सगळ्यांनी यांना थँक्यू बोला. तुमचं दर्शन कसं झालं ते सांगा. ह्यांचं गाव एवढा जवळ असून ह्यांनी पहिल्यांदा घेतलं आमच्याबरोबर दर्शन आणि त्यांच्यामुळे आमचं दर्शन झालं. 6:30 झाले आणि आता आम्ही निघतो इकडनं डायरेक्ट पुण्याला जायला. दादा तर म्हणतात आपल्याला 3-4 वाजतील. सो बघू, निवांत जायचंय. भले 5 वाजले तरी निवांत जायचंय आपल्याला, सावकाश एकदम. यहाँ पे कृषि को बहुत जोर से पॉटी आई थी, उसको जाने के लिए जगह नहीं मिल रही थी और इसकी वजह से मैं उसको बहुत ज्यादा चिढ़ा रही थी. काय बोललास तू? डिनर नाही करणार. डिनर आता सपोज आम्ही चिकन खाल्लं तरी डिनर नाही करणार. बघा, केलंस तर नाही करणार. 500 रुपये मला. चालेल. बघा, हो. तू आता शी केल्यानंतर तुला छान वाटेल. मग तरी पण नाही खाणार. वाजवा ना. जेव्हा खाली होतो तेव्हा गेला नाही. मग गेली का मग बघायला गेलो तर खाली आता तरी जातो. तर चालत कसं होतं बघितलं का? वाकडा वाकडा. तो असं चालत होता की अंडी पडायला नको. क्लोज कॉल था भाई, इम्पॉर्टंट होता तो कॉल. थोडक्यात वाचलं. आता थोडा वेळ झालं असं थोडा वेळ काय बोलले? बेचारा हंसता तरी कृषीवर. गाइस फाइनली 2:45 बजे हम लोग घर पहुंच गए हैं. येस. और अच्छा हुआ सफर. मनोगत बढ़िया सफर था. थोड़ी देर हो गई पर बहुत बढ़िया था. झालं मम्मी फायनली. किती दिवसांचा गोंधळ. और ड्राइवर अंकल ने भी अच्छा सर्विस दिया. तो उनका नंबर वगैरह जो भी डिटेल्स रहेंगे हम लोग डिस्क्रिप्शन में डालेंगे. अगर आपको बुक करना हो तो उनको बुक करो. बहुत अच्छी सर्विस देते हैं. ये ब्लॉग के लिए बस इतना ही.